फ्लॅश कार्ड्स कसे क्रिएट करावेत या संदर्भातला हा छोटासा व्हिडिओ असणार आहे. फ्लॅश कार्ड तयार का करायचे, त्याचा यूज कसा करायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन केलं. बेसिकली पहिला प्रश्न आहे फ्लॅश कार्ड काय? हा व्हिडिओ सुद्धा फ्लॅश कार्ड्सच्या पद्धतीनंच बनवलेला आहे. त्यामुळं आपोआप तुमच्या लक्षात येईल की फ्लॅश कार्ड कसे तयार केले जाणार. पहिली तर गोष्ट म्हणजे काय आहे की एक छोटंसं कार्ड आपल्याला तयार करावं लागणार आहे. 8 सेंटीमीटर हाईट आणि 6 सेंटीमीटर विड्थ असं असावं. साधारणपणे आपल्या पत्त्याचा कॅट वगैरे जो असतो तशा प्रकारच्या साईजमध्ये असणं अपेक्षित आहे. हे एक्झॅक्टली 8 सेंटीमीटर 6 सेंटीमीटरचं असावं असं काही अजिबात नाही आहे. पण साधारण या साईजमध्ये जर असेल तर आपल्याला लिखाण करता येतं. अगदी 10 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर तुम्ही घेतलं व्यवस्थित हातात बसतं आणि लिखाण करता येतं. कारण हे आपल्याला हातात पट्ट्याच्या कॅटसारखं ठेवता आलं पाहिजे. पण त्याच्यावर आपल्याला लिखाण करायचं आहे. त्यामुळं लिहिण्यासाठी पुरेशी जागा पण हवी. सो हा मध्य तुम्ही तुमच्या अंदाजानं काढणं अपेक्षित आहे. त्याचसोबत करत असताना अक्षराचा अंदाज सुद्धा तुम्ही घ्यायला हवा. किती लहान काढावं अक्षर, किती मोठं काढावं, जेणेकरून ते तुमचा जो कंटेंट आहे तो पुरणार आहे. दुसरी गोष्ट पेपर कुठला वापरायचा, तर शक्यतो कार्डशीट पेपर वापरा. व्यवस्थित टिकून राहतं वर्षभर. आपल्याला वर्षभर ते तयार केलेले फ्लॅश कार्ड्स टिकवायचे आहेत. त्यामुळे कार्डशीट पेपर वापरावा. दुसऱ्या कोणाकडून तरी कट करून घ्या. तुमचा वेळ घालवू नका. ताई, दादा, मावशी, भाऊ, बहीण कोण असेल नसेल आपल्या घरातलं त्यांना भेटा, त्यांच्याकडून हे करून घ्या. दुसरी गोष्ट साधारणपणे प्रत्येक घटकाला, विज्ञानाचं समजा तुम्ही करणार असाल तर प्रत्येक घटकाला साधारण 30च्या आसपास कार्ड्स लागतात. त्यामुळं एका वेळी 30-35 कार्ड्स कट करून ठेवलेत तर तुमचं काम सोपं होईल. प्रत्येक वेळेस कार्ड कट करत बसायला लागणार नाही. 30-35 कार्ड कट करून ठेवा आणि एक सलग कामाला लागा. आता पुढचा प्रश्न आहे आपला की करायचं कसं. मी सॅम्पल्स दिलेले आहेत. उदाहरणार्थ तुम्ही स्पीड ही कन्सेप्ट घेतलेली आहे. आपण कन्सेप्ट घेतो आणि एका कन्सेप्टचं एक फ्लॅश कार्ड तयार. फॉर एक्झाम्पल स्पीड ही कन्सेप्ट आहे. कार्डशीट तर तुमच्या कार्डच्या दोन बाजू असणार आहेत. ही एक फ्रंट साईड आहे आणि बॅक साईड आहे. तुमच्या लक्षात येते साईड 1 आणि साईड 2. ही साईड 1 जी असेल ज्याच्यावर तुम्ही कन्सेप्टचं फक्त नाव लिहिणार आहात. फॉर एक्झाम्पल स्पीड हे कन्सेप्टचं नाव तुम्ही टाकलं. मग मागच्या बाजूला काय करणार आहात तुम्ही, तर त्या स्पीड या कन्सेप्टच्या रिलेटेड असणारे तुमचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते नोट करून घ्यायचे. फॉर एक्झाम्पल मी इथं त्याची डेफिनेशन लिहिलेली आहे. दुसरं फॉर्म्युला लिहिलेलं आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ अ टाइम. युनिट स्पीडची कुठली आहे, मीटर पर सेकंद आहे, किलोमीटर पर आवर आहे, सेंटीमीटर पर सेकंद, मीटर पर आवर. ही स्टँडर्ड नसली तरी सुद्धा मी लिहून ठेवलेली आहे की माहिती हवीत आपल्याला. म्हणून मला असं वाटलं की हे पहिल्यांदा मी फ्लॅश कार्ड तयार करतोय, पहिल्या वेळेस माझ्या लक्षात राहायला हवं की डिस्टन्स अपॉन टाइमची कुठली युनिट्स ही स्पीडची युनिट म्हणून काम करू शकतात. स्टँडर्ड युनिट तर मी कंसात SI म्हणून इथं मीटर पर सेकंद नोट केलेलंच आहे. आणि किलोमीटर पर आवर हे आपलं कमर्शियल युनिट आहे, गाड्यांमध्ये वगैरे आपण हे वापरतो. नंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता की स्केलर क्वांटिटी आहे. मग स्केलर क्वांटिटी म्हणजे काय ते पण मी थोडक्यात माझ्याकडे जागा होती म्हणून मी लिहून ठेवलं. सो स्पीड या कन्सेप्टशी रिलेटेड असणाऱ्या माझ्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या मागच्या साईडला लिहिल्या. फ्रंट साईडला माझी कन्सेप्टचं नाव आहे, टायटल आहे, आणि मागच्या साईडला त्या कन्सेप्टशी रिलेटेड असणारे महत्त्वाचे मुद्दे आहेत. हे झालं एक. अजून एक इंग्लिशचं मी तुम्हाला दाखवतो कसं करता येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलं सिम्पल प्रेझेंट टेन्स हे टायटल आहे. मग मागच्या साईडला काय येऊ शकतं, त्याचे युजेस काय, तर रीत, सवय, आवड, पद्धत, नेहमी घडणारी गोष्ट हा त्याचा महत्त्वाचा यूज असणार. दुसरं काय तर स्ट्रक्चर काय असतं, तर सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट थर्ड पर्सन सिंग्युलरला काहीतरी वेगळे पण घडतं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, ते पण मी नोट करून ठेवलं. आणि खाली 3-4 एक्झाम्पल्स मी नोट करून ठेवले तुम्हाला दिसतात. अशा पद्धतीनं आपण कार्ड्स करत जायचे आहेत. काय काय तुम्ही याच्यात इन्क्लूड करू शकता हा पुढचा प्रश्न येईल. तर महत्त्वाचे मुद्दे, छोटी डायग्राम असेल तर ती डायग्राम काढू शकता. किंवा तुम्ही एखादी डायग्राम काढत असताना कुठली कुठली नावं द्यायची हे तुमच्या लक्षात राहायचं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर ती नावांची यादी नुसती एका साईडला डायग्रामचं नाव आणि मागच्या साईडला सगळी डायग्राम मधल्या नावांची लिस्ट करणं हे सुद्धा तुम्ही फ्लॅश कार्डमध्ये करू शकता. फॉर्म्युले ॲड करू शकता, डेफिनेशन्स ॲड करू शकता. प्रोसेसचा फ्लो काय आहे की ह्याच्यानंतर हे होतं, त्याच्यानंतर ते होतं, त्याच्यानंतर हे होतं, असा फ्लो असेल तर तो फ्लो चार्ट सारखं काहीतरी तुम्ही ॲड करू शकता. एखाद्या फॉर एक्झाम्पल ॲनिमल किंगडम आहे किंवा प्लांट किंगडम आहे आणि प्लांट्सची कॅरेक्टरिस्टिक लिहायची आहे तुम्हाला, किंवा लिव्सची कॅरेक्टरिस्टिक्स लिहायची आहेत तुम्हाला, किंवा फॉर एक्झाम्पल हर्बिव्होर्स आहेत त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लिहायची आहेत, किंवा
असं वेगळं वेगळं कॅरेक्टरिस्टिक्स प्रकार आहेत किंवा मेटलचे प्रॉपर्टीज आहेत, नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत, त्याची लिस्टिंग करायची. अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही याच्यावर करू शकता आणि आणखी बरंच काही तुमच्या क्रिएटिव्ह डोक्यानं तुम्हाला काय काय करता येऊ शकतं. आता मुद्दा आहे की हे कशासाठी करायचं, यूज काय ह्याचा होणार आहे. पहिली गोष्ट तर जेव्हा आपण थोडक्यात मुद्दे काढतो तेव्हा आपल्या मनात सुद्धा हळूहळू मुद्दे तयार व्हायला लागतात की या प्रश्नाच्या बद्दल समजा मला स्पीडचं एक्सप्लेनेशन आलं किंवा डोबेरायनर ट्रायडचं एक्सप्लेनेशन आलं किंवा सिंपल प्रेझेंट टेन्सचं एक्सप्लेनेशन आलं, तर मी नेमकं काय 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 ऍड करणार आहे याचे छोटे छोटे मुद्दे, छोटे छोटे कप्पे आपल्या मेंदूमध्ये तयार होणं हा पहिलं काम होतं जेव्हा तुम्ही फ्लॅश कार्ड तयार करता. दुसरी गोष्ट, तुम्ही रेग्युलर रिव्हिजनसाठी हे फ्लॅश कार्ड वापरणार आहात. रेग्युलर रिव्हिजनसाठी फ्लॅश कार्ड कसे वापरायचे, तर फ्लॅश कार्डची एक फ्रंट साईड आहे, फॉर एक्झाम्पल ही फ्रंट साईड आहे आणि ही बॅक साईड आहे. तर रिव्हिजन करत असताना स्पीड तुमच्या समोर हे फ्लॅश कार्ड काय करणार आहोत आपण, तर 30 फ्लॅश कार्ड्स एकत्रित ठेवणार आहोत आपल्या एका धड्याचे आणि त्याला रबरनं बांधून ठेवायचं, म्हणजे ते हरवणार नाही, तिकडे तिकडे जाणार नाही. ह्याचा सिक्वेन्स मागं पुढं असू शकतो. आता स्पीडचं फ्लॅश कार्ड समजा तुम्ही तयार केलेलं आहे, तर रिव्हिजन करताना काय करणार, फ्रंट साईड पाहणार आणि मग तुम्ही आठवून बघणार की हा स्पीडबद्दल काय काय मुद्दे आहेत माझ्याकडं. पहिले तर डेफिनेशन, स्पीड इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम. दुसरा काय महत्त्वाचा मुद्दा आहे, फॉर्म्युला माहीत पाहिजे मला, तो आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. दुसरं काय मला माहिती पाहिजे, तो युनिट्स माहीत पाहिजे, मीटर पर सेकंड, किलोमीटर पर आवर. ओके, मी आठवून बघितलं. ठीक आहे, अजून काय राहते का, मला वाटतं की मला एवढंच आठवतंय. मग आठवल्यानंतर मी मागं चेक करणार. ओके, चला, मला एक मुद्दा आठवला, दोन मुद्दा आठवला, तीन मुद्दा आठवला, पण येस हा माझा मुद्दा विसरला होता, मला लक्षात ठेवला पाहिजे. हे मेंदूत एक नोट करून ठेवतो आपण आणि पुढचं फ्लॅश कार्ड ओपन करायचं आणि पुढच्या फ्लॅश कार्ड. अशा पद्धतीनं पहिलं काम म्हणजे रिव्हिजन करत असताना आपल्याला याचा वापर होतो. तिसरा महत्वाचा मुद्दा की लास्ट मिनिट रिव्हिजन्स, म्हणजे उदाहरणार्थ 10वीच आता बोर्डाचे पेपर्स तुमचे असतात किंवा इतर कुठलेही पेपर असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 चॅप्टर्स आहेत. 10 चॅप्टरची रिव्हिजन आपण करणार आहोतच, पण समजा पेपरच्या दिवशी सकाळी 10च्या 10 चॅप्टर आपल्याला नजरेखालून घालायचे आहेत. सिंपल आहे, हे फ्लॅश कार्ड जर तुम्ही काढले तर 1 ते 1.5 तासामध्ये साधारणपणे अख्ख्या 10च्या 10 चॅप्टरची रिव्हिजन होऊ शकते. प्रत्येक चॅप्टरसाठी 10-10 मिनिटं जरी गेली तरी 10 गुणिले 10 100 मिनिटं, म्हणजे साधारण 1.5-2 तासामध्ये रिव्हिजन होऊ शकते. हा तिथला फायदा असणार आहे आणि हे आत्तापासून आपण त्यासाठी चालू करतो. त्यामुळे डोक्यात ठेवा की प्रिपरेशन ही आत्तापासूनची आहे. इव्हन सेमिस्टर एक्झाम असेल, 4 चॅप्टर्स असतील तर 4 चॅप्टरची सकाळी 1 तासाभरामध्ये रिव्हिजन होऊ शकते आपली. दुसरी गोष्ट, ह्याचा वापर गेम खेळण्यासाठी पण होऊ शकतो. म्हणजे तुमचे घरातले नातेवाईक असतील, आई बाबा असतील, भाऊ बहीण असतील, त्यांना तुम्ही सांगू शकता की टायटल वाच, मी तुला सांगतो. सो अशा प्रकारे रिव्हिजन करणं हा सुद्धा याच्यातला एक पार्ट असू शकतो की मित्रांच्या मध्ये सुद्धा तुम्ही अशा गॅमिफिकेशन करू शकता की मैत्रीण किंवा मित्र तुमचा टायटल वाचेल आणि तुम्ही मुद्दे सांगाल आणि पुढच्या याच्यामध्ये तुम्ही टायटल वाचाल, तो मुद्दे सांगेल. अशा पद्धतीनं रिव्हिजन आणि आपोआप खेळ आणि खेळातून अभ्यास, अशा पद्धतीनं ह्या फ्लॅश कार्डचा आपल्याला यूज होतो. लक्षात घ्या, ही जरी सोपं छोटंसं असलं तरी याचा गेल्या काही वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये युटिलायझेशन केलं गेलेलं आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे हे निश्चितपणे. या उपर तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मेसेजेस करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एका ह्याच्यात मुद्दे पुरले नाही तर 2 फ्लॅश कार्ड सुद्धा तुम्ही करू शकणार आहात, हे डोक्यात ठेवा. फक्त शक्यतो एका ह्याच्यात पुरवण्याचा प्रयत्न करा, पण काही मोठा मुद्दा असेल तर 2 फ्लॅश कार्ड पार्ट 1 पार्ट 2 करू शकता. फक्त मग ते पार्ट 1 पार्ट 2 तुम्हाला एकत्रित सतत ठेवायला लागणार आहे. अर्थात 30-40 जे काही फ्लॅश कार्ड्स असतील त्या सगळ्यांना ठेवण्यासाठी एकत्रित रबर लावा आणि एका विषयाचे फ्लॅश कार्ड एका पिशवीमध्ये, छोट्या पार्सलच्या पिशव्या वगैरे असतात त्यांच्यामध्ये सगळे एकत्र 10च्या 10 चॅप्टरचे बसू शकतात, तशा पिशव्या पण घालायला सुरुवात करा. ओके, थँक्यू.